कधीपर्यंत शांत होणार आणि त्यानंतरच यावरती काहीतरी मार्ग निघू शकतो असं कळतंय। सोमेश, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केला की 5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते, तर क्षितिज ठाकूर यांचं असं म्हणणं आहे की 15 कोटींच्या व्यवहाराच्या नोंदी विनोद तावडेंच्या डायरीमध्ये। साहजिकच आहे, महाराष्ट्रामधली खोकासुरांची आणि भ्रष्टासुरांची राजवट संपून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल अशी राजवट येऊ दे, हेच मी साकडं घातलंय। आणि मला खात्री आहे की आई तुळजाभवानी ही पूर्ण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। बाकी आणखीन काय म्हणणार? विनोद तावडे जे आहेत पैसे वाटताना सापडलेले आहेत आणि भव्याने आरोप केलाय। संजय राऊत साहेबांनी पण ट्विट केले भाजपचा खेळ खाल्ला। ऐका, असं आहे की आता तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली। एक तर तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली, तर बॅगेमध्ये तर काय सापडलं नाही। विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले आता तुमच्याकडनं कळलं। तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला, हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं? म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलंय की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक। तर राज्यातली भ्रष्ट राजवट नष्ट करावी अशी विनंती असं साकडं तुळजाभवानीला घातल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। आज त्यांनी सहकुटुंब तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय। खोक्यासुरांचं सरकार जाऊ दे असं आवाहन देखील तुळजाभवानीला केल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेले। सध्या आपण दृश्य पाहतोय हॉटेल विवांतामधली, जिथे विनोद तावडे यांच्यावरती पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीनं केलेला आहे। 5 कोटी रुपये विनोद तावडे घेऊन आलेले होते आणि त्यांच्या डायरीमध्ये 15 कोटी रुपयांच्या व्यवहारांची नोंद असल्याचा आरोप क्षितिज ठाकूर यांनी केलेला आहे। अर्थात या सगळ्या संबंधी निवडणूक आयोगानं दखल घेतली। लागलीच विनोद तावडे यांची गाडी देखील निवडणूक आयोगानं तपासली, पण त्या गाडीमध्ये हाती काहीही लागलं नसल्याचं समोर आलंय। प्रभाकर कुडाळकरकडे पुन्हा जाऊयात। प्रभाकर, काय घडतंय सध्या तिकडे? काय वातावरण, काय अपडेट्स?